आबा काय करतो सोमा? लयच निवांत बसलात आज तुम्ही. आता बसलो आता काय पोरं कुठे गेलेत काय कळना. घरी नाहीत का बांगल्यात आतमध्ये? काय बघल्यात आहेत का रानात आहेत कोण विचारतं म्हातारे माणसाला. लय लय अवघड आहे आता. लय आतमध्ये दडपड चाललाय तुमचा जरा. काय शिरड खरड किती काय ते? आहेत यार दोन. म्हणजे बरं आहे म्हणा तुमची एकंदरीत म्हणा. सध्या बरं आहे पण आता पुढचं काय खरं नाही बाबा. काय राव आबा खुडची फिडची तरी सांगायचं की काय आमच्या तोंडाने म्हणत बसत अरे पण आता केलं पोरा सोरा जेव्हा पुढची एक राव अरे कसं असतं बघ बरं. आता म्हाताऱ्या माणसाला पोरांनी त्रास दिले कसं काय काय म्हणतो बोल. तुमच्या हाय हाला इस्रायसाठी आलो. आता काय हाल हवा पोरांनी दिले सोडून लहानाची मोठी केली. हा अरे केली तर केली आता बसतोय आपलं टुक 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 करत कोणी विचारत नाही. सुना असल्या भेटल्यात पोरं काय लक्ष देत नाहीत. काय करायचं सांग. याला मग जरा अवघड जरा मग आपण. निस्ता अवघड नाही सांगता येईल आणि तो पुसता येईल. आणि ती मला का नाव आलं तुमच्या पायाला मुंगी आल्यात लय म्हणून काय मुगे आल्या काय पाय थरथर कापलं काय आता सांगतो कोणाला. आणि काकू कुठे या? आता काकू बी असेल काय कुठतर काहीतरी करीत असेल काय करणार. त्या हर्षाला म्हणायचं जरा दवाखान्यात घेऊन चल बाबा म्हणायचं असं. अरे नुसतं म्हणलं ना की होय म्हणतात. हा. आणि ते पुढे गेलं की झालं गेलं इसरून. खातंय पितंय म्हातारं किती दिवसात 4 दिवसात सुट्टी म्हणतात. असं नेलं काय दवाखान्यात नेलं काय काय फरक पडतो. नाही मारणार नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुमचं दवाखाना चांगलं होतो नाही तर मी सांगा ना हर्षलला तसं. ते सांगायला सगळे सांगतात ना पण सांगून गेलं की गेलं का ना मग दिलं सोडून. पण मला पण असं एकंदरीत ऐकायला आलंय बरं का. हं. लय माणसं म्हणतात बरं का की मुंग्याचा त्रास जात नाही वाटतं. मुंग्याचा त्रास आता वैर झालं हा की आता का पहिली पूर्वी कामं केलेली. हा आता गोळ्या खाऊन काय आपल्याला जमत नाही. हा तेवढं आहे हो. गोळी खाल्ली की पुन्हा जात दुखतं. नाही गोळी खाल्ली की पळणार. त्यापेक्षा हा ही बघत राहत. पण तरी पण थोडंफार दवाखाना बघावं मला वाटतं. काय नाही बघितलं त्यांनी तर अजून 4 दिवस बघायला मिळतात. नाही बघितलं तर बोललं तर सकाळ जायचं घाटाकडे काय करणार. नाही तसं नका म्हणू. आणि तुम्हाला लय दिवस बघायचे आता एक दीर सोडून द्यायचं म्हणलं कसं व्हायचं तुमचं मग. पहिली गोष्ट तुला सांगू का कुणाचं दिवस किती राहिलेत हे त्यालाच माहिती. आपण कोण सांगणार. नाही ते आहे मग सांगणं देवाच्या हातात आहे. पण आपल्या बी हातात आहे ना थोडंफार काहीतरी ती पण बघावं लागतं. पोरांना सांगून बघितलं बघ हो मन ऐकून घे. हा. कोणीतरी आपल्या शेजाऱ्याने जोगीदाराने सांगितलं की आला लिहायचं उद्या आलो सुट्टीहून आलो कामावून आलो एवढंच म्हणतात बघ काय. असं झालंय का हर्षल आहे की कुठं कामाला जातो तेव्हा काय मला पण आता काय पोराच्या नाजवाने गेलं इकडं आलं तिकडं. रानात काय आता केलेलं आता काय राहणार तुझ्या कपाशी कुठं ऊस असं बोलसा. असं आता आपण बघत नाही पोरं सोरं बघतात म्हणून लक्ष देतच नाही. एखादं बघा बोकड बिकड असलं तर बघा मला सांगा. भोकड असणार पण ते आपण मालक नाही ना. सांगायच्या टायमाला दावं लावलं की म्हणणार पैसा आमच्या पैसे द्या. अवघड आहे राव. लिस्ट अवघड नाही मी तर मग अशी म्हणलो सांगता बी येणार रडता बी येणार. मी हर्षलला सांगू काय मग एकदा चालतंय बघा सांगून जमलं तर. कुठं मग पुण्याला पुण्याला नाही का बारा? कुठलं बी आण पण मला दवाखान्यात आण म्हणजे तेवढी आरती पोर केली 4 दिवस बघायला मिळते बघ काय. बर काम रानात बिरलं काम ना करी जाऊ आता जरा पायाला मग गेलं जरा आता त्यांनी नाही बघितलं दम निघतोय का तिकीट जायचं आपलं. नका तरी आता काय आता उपयोग नाही ते करून आता काय तुमचं झालं समजा आता हाय की ही झालं काय म्हणते त्याला हाताला आल्या समजे कामाला चांगली अहो, हाताला आल्यात पण पायाने ढकलून देते त्याचं काय करायचं. आता काय पर्याय काय आहे का नाही आता पर्याय काय तुला सांगतो पोराने सांगितलंय पण सुना अशी बुनबुन बुनबुन करते. काय म्हणते म्हाताऱ्याचं 4 दिवस राहिल्यात आणि काय दवाखान्यात नेऊन तरी उगा 5 रुपये घालवताय. गोळ्या बिळ्या आणायच्या मेडिकलला म्हणते पण सुनाने लेकाने सांगायचं सुनाने ऐकायचं. मग आता एवढं कमी होलंय घर बांधलाय बांगला बांधलाय सुनासाठी त्यांच्यासाठी आमच्यासाठी काय उपकार केला तो होती जर पण तुला पण केला काय करणार सांग. पोराला सांगितलं की सुन म्हणते तुम्ही सांगा ऐकूच नका त्यांचं काही बी सांगताय म्हातारं. आमच्या बापाला असं म्हणलं आम्हाला आगी फोकाने हानत्यांनी बार. अरे पण तू मान राखतो पण हाणत्यान. आता शिकलेल्या पुरी ती म्हणते त्या हिरीत ढकलून हो मोकळं पडलंय मला म्हातारं पाणी प्यायचे तर तसंच पडलं हिरीत. आपल्याला कुठे माहिती एका जागेवर बसलोय बदलवणी बसलोय म्हणते येतंय खातंय बसतंय काही काम करीत नाही. अवघड गड्या तुझ्या मनाने सांगा आता बरं पोराला येऊन सांगितलं सुनबाई काय म्हणते माहिती का अहो म्हाताऱ्याचा दिवसच थोडं राहिले आता. ही मग जरा आखरीतच होतोय नरडीला आले का नाही मी काय म्हणलं पोराला सोडून तुम्ही 2 जण मिळून हिरीत एकदा ढकलून द्या. तुम्हाला बी त्रास नको आणि मला बी त्रास नको आणि दुखणं वाहण्यापेक्षा एकदम केशव. बरं बाई हात आहे का दवाखान्यात बघा तुम्ही बी मला बी म्हातार हाका मारीन परत तिकडे नाही कामाला गेले जा बाबा मग आता तू तरी बसून काय करतो. चला येतो बर बर काय नाही ती जरा आपण जरा विचारपूस करायला तर जरा दुखत आहे म्हणलं जरा पायाला मुंग्या येतात चक्कर येते काय आता वय झाल्यावर काय करणार आहे. बस मी चहा करते तुला. नाही चिया नको मला जरा दारावर जायचं रानात. अरे बस किती दिवसात ना आलास बस. हो काकू तुम्ही म्हणतात ते खरं आहे पण कसं आहे जरा आता विचारपूस गेलं मी घरी नाही गेलो ना तर म्हातार मला खरं खवळून आणि
दाऱ्यावर द्यायची मला नाही तरी. बरं जा मग. मी आता इकडे वर गेलो घराची तात्याच्या घरी म्हणलं जातात मला आबाची गाडी घेऊन जावं म्हणून. ठीक आहे येऊ का मग? चालतंय ये मग आला सर इकडं. हा बरं 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 ठीक आहे चाल. कशाला आलता सोमा? स्वामी मला पोराला सांगितली दवाखान्यात द्यायला, मी गेलो त्याला काय करायचं. सांग म्हणा बाबा तू तरी, तुझं तरी ऐकलं तर ऐकलं, आम्ही तर सांगून सांगून वैतागलो म्हणा. पोरांनी सांगितलं पण आता सुनाने ऐकलं पाहिजे ना, काय करायचं. बरं काय दिलंय का नाही तिने खायला तुम्हाला? काय नाही खाल्लंच नाही? अजिबात नाही. काय या पायाला मग याचं जमलं काय करायचं कुणाचं ऐक. थांबा मग मी बनवते काहीतरी खायला. राहू दे आता, तू तरी कशाला बनवते, जाऊ दे मरू दे. अहो औषधं खायचे खाल्लं नाही तर कसं बरं होतं? नाही काय करायचं औषध खाऊन तरी. थांबा जरा, नको तुम्ही नको तर काहीच कोणाचं नको ऐकणार बोलू. नाही. जाऊ दे. हा सगळेच तसे नशिबाला. अगं सुन बाई 9 वाजल्या त्या तरी आण. झालं का? हा झालं का सुरू सकाळ सकाळ तुमचं? चहा आणायच्या आधी तितका कालवा म्हणल्यावर चकावा आणायची ती. सकाळपासून 4-5 वेळा चहा पिला तुम्ही. म्हणजे मागच्या आठवड्यातलं चहा आता सांगते काय 5 दिवस पहिल्याला. काय तुम्ही बोलताय तोंडाला इंते, तर तोंडाला आवर घाला. आता काय तुझ्या तोंडाला पटाय सुटलाय बाबा, माझ्या तोंडाला आवर घालून तुझा पटा बंद होईल. म्हातारे ना म्हाताऱ्यासारखं वाग ना जरा. मग त्यात तुझ्या नवऱ्याला सांग, ते ढकलून बनव कुठतरी नेऊन. तेच तर कवापासून सांगते मी, ढकलना झालेत, नाही तर तुम्ही तरी प्या विषण जाण मरून खपून. ही तुमच्यासाठी हेच करून ठेवले का मी, म्हणलं चांगलं बघा कालताल निदान म्हातारपणी. जेव्हापासून या घरात आले ना तेव्हापासून आहे ना तुमचं हेच ऐकते, हे केलं ते केलं ते केलं. मग काही उपकार केले का? तुमचं कर्तव्य आहे ना ते. अरे पण ती 2 जनावर आहेत, त्याला खाया बिया घालावा. आमचं राहू दे, आज सांग सकाळ आम्ही ढकलून द्या, पण जनावर त्याची काळजी बी ऐका नाही. तुम्हाला येतं ना ऐकू, हा. तुम्हाला येतं ना, मग तुम्ही जाऊन खाऊ घाला की. मी मला नको काय बाजाराला सांगता? द्या, काय बाजाराला नेऊन द्या. बाजाराला? हा मग तुम्हाला आहे ना दूध डिलला जाय ना, आणि नुसती दारात लावून ठेवली ती, काय करायचं. जाऊ दे मोर पोरग आलं ना बाजाराला. बाई या म्हाताऱ्याला काय करावं, काही एक बोललं की त्याच्या दुप्पट बोलतय. जा त्या गुरांना खायला टाका पहिले, बसून नका राहू. बघा तुझ्या नावर आल्यावर सांगताल टाकाय ना, तर म्हणा बाजाराला. काय एक काम सांगितलं ते बी धडाचं होत नाही तुमच्या छानी. काय चालली सकाळ सकाळ किरकिर? इथे तुझ्या बायकोला बाबा. अहो बरं झालं तुम्ही आला. चहा म्हणलं तर तिने जपाटा चालू केलाय, ते मीटर बंदच नाही. काय काम करताय तुम्ही? तुम्हाला चहा द्यायला तवा आता काय काम करतो, आता गाठवली काय गाठवण्या? मग आता राहिले ठेवले तर गुरु कशाला, तर म्हणलं पोरं दूध खातील तुमची. खात्यात की मग त्याचं करीत जा ना तुम्ही काम. मग त्याचं काम करायला मग तुम्ही कशाला आहे. मी काम केलं बसलोय का मी? मग आता आता आलोय ना मी. आता दार आलं तू खोरं, तर तू बोल बी नाही कोरत बी नाही. दारी धरून आलो दिवस बांधावरलं खोरं घेऊन आला दादा तू, आणि कशाची दारी धरतोय. काय तुम्ही धरताय का दारी? बघू बा तुझ्या मनाला कसं वाटेल तसं. गुराढोराचं करीत जावं जरा काम. अहो नाही बघा ना, काही पण तोंडाला येईन ते बोलताय. एकावर नसलं होत तर राहू दे बाजारला, काय करायचं. गुराचं नाही तर तुम्हालाच बाजाराला न्यावं असं मला वाटतं. मग विहिरीत ढकलून द्या की कशाला बाजाराला, तुम्हाला तरच नको काय. जा ना मग तुम्हीच विहिरीत उडी खा ना, त्यापेक्षा तुम्ही ढकलण्यापेक्षा. ढकलल्यावर मला तरच कधी होईल. ढकलून देऊन आम्हालाच गुतवायचंय म्हणजे आहे का नाही? आता पूर्ण स्वतः जावं टाकावं उडी, म्हणजे आमचं तर नाव यायचं नाही कुठं. लय झालं आता, बस झालं. अहो मी तर राहीन इथं, नाही तर हे तरी राहतील, नाही तर मी चालले घर सोडून. हे म्हाताऱ्याला काय करायचं, काय इथं ठेवून द्यायचं डायरेक्ट वृद्धाश्रमात टाकून. बायको गळ्यात भरून खेळ. माझं मी बघन काय करायची ती. माझ्याकडे दुसरं काय राहिलंच नाही. आता नेमकं कोड्यात पडलोय गाड्या मी. पण हे म्हाताऱ्यानं तोंडाला येईन ते बोलतं. अहो मी तुम्हाला आताच सांगते बरं का, मी राहीन या घरात, नाही तर हे तरी राहतील. द्या यांना वृद्धाश्रमात टाकून. अगं सुनबाई काय बोलते तू? तुला कळतंय का काय बोलते तू? काय बोलते म्हणजे? जे बोलते ना ते चांगलंच बोलते. हो काय आणि तू पण ऐकून घ्यायला लागलं. आई तिथून तुमचं झालं गेलंय, आता बाबांना पण काही काम होत नाही. आता आमचा संसार सुखाने व्हावा जर तुम्हाला असं वाटत असलं तर तुम्ही ना, मी तुम्हाला हात जोडतो, तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन राहा. एक काम करा की तुम्ही आम्हाला लिहूच टाका, आमचा आम्ही एकटून आमचा आम्ही बघतो. काही तुम्ही सांगणारे कोण? काहीच सांगू नका. मला माहिती काय करायचं. आहे विस्तारा घ्या आणि धरतीला बाईकलो तुझ्या गळ्यात बांधून हिंड. आम्ही जाणार नाही, जावं लागेल तुम्हाला, जावं लागेल. काय कारण आहे? आम्ही कमावले, आम्ही मालक आहे, तुम्ही कोण मालक? सांगायचं नाही. ना तुम्हाला बरं नाही, कशाला एवढं ओरडताय तुम्ही? अरे हर्षद, तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का रे? अरे हाताचा पाळणा नेत्राचं टिप करून तुला वाढवलं रे. आई आई सगळं अरे लोकांची बाण चाळले आम्ही. अरे रक्ताचं पाणी करून तुम्हाला वाढवलं. हे दिवस दाखवणार आहे तुम्ही आम्हाला? हा तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे आई. आता जर बायकोच राहायची नाही म्हणते मला, मी काय करू मग? मला सांग ना तू. आम्ही कुठं जायचं? तुम्ही राहता का मी राहू, मला एवढं सांगा. झाला बाई या म्हातारीचा इमोशनल ड्रामा सुरू. नेहमीच आहे बाई, काही बोललं ना तर नुसतं रडायचं, ऍ करत रडायचं. तुला नाही मी काय म्हणतो, तू एक काम कर, तिला घे आणि मोठा साहेब हो तिकडे जा. माझं मी बघन काय करायचं ते. जा, आमचं तुम्ही आम्ही घरात राहायचं बघतो. नाही, मला बाकीचं माहित नाही. अजिबात नाही, आम्ही कमावले, आम्ही घर सोडून जाणार नाही. जावं तर तुम्हालाच लागेल. बाद झालं.
तुम्हाला आई बापाची आजपेच ठेवता येईना, त्यांचा आदर करता येईना, ओरडून बोलायची काही गरज नाही. चला हो. चट, हे त्यांचं बघून घेतील. आपण चला घरात. मग काय तर, चला तुम्ही. तू करती मोकार. काय दिवस आणले हो पोराने आपल्यावर. अहो, पोरांनी आणलं तर त्यांना ऐकतं मिळाले, त्यामुळे आपल्याला दिवस असेच खावं लागला. रडा बिडायचं नाही अजिबात. काय करणार रडायची? अहो, किती कष्ट केलेत आपण. कष्ट केले त्या कष्टाची जाणे त्यांना. आयतं मिळल्यावर कसं असतं, आयत्या पिठावर योग्य वडायचे म्हणले खेळ असत असतो पोरांचा. सोनाला वाटतं आईसमध्ये राहिलं, आईसमध्ये खायला मिळतंय. म्हातारी मिली काय ढकलून दिली काय, त्याचं काय. जाऊ दे, आपण इथं नको राहायला. गंभीर आहे. अरे इथं नको राहायला म्हणजे त्यांच्या बापाचं नसतं काय, आपल्या बापाने आपण कमवलं. पण अहो सारखं असं टोमणं मारणं. ती टोमणं नाही ती वाटच बघते. ही कवा तरी हाकलून द्यायचं आणि मोकळं व्हायचं. ध्यानात नाही आणायचं, ह्यांनाच हाकलून द्यायचं घरातनं. घ्या पथक म्हणायचं जा पंढरपूरला, आम्ही कमावलंय आम्ही इथं राहणार, तुम्ही कोण आम्हाला घरातनं बाहेर काढणार. हॅलो दाजी, कुठे आहेत तुम्ही? घरी. अहो म्हणलं ताईड आहे का तिथं? हा आहे ना, देतो एक मिनिट. नाही नाही, तुमच्याबरोबर बोलत ताईड बरं ना, तुमच्याबरोबर बोलायचं या. बोला बोला. आवाज बारीक आहे का जरा? हा आहे. अहो म्हणलं विषय असं झाला, जरा सासऱ्याकडे येऊन बघा जरा काय चाललंय तिकडे जरा. हा काय झालं? का तुमची लग्न लावून दिलं म्हणजे सासऱ्याकडे कसलंच लक्ष द्यायचं नाही तुम्हाला? झालं काय पण एवढं? अहो त्या सासऱ्याची काय हालत चालली राव, कुत्रा हाल खाय ना त्या सासऱ्याचं. हा कोण मेवना ताप देतोय काय मला? अहो मेवना काय, मेवना बी मेवण्याची बायको बी तारा द्यायला लागली ती वहिनी म्हणणारी. मला तर त्या वहिनी बी म्हणा तिला लाज वाटायला लागली. आता काय सांगू तुम्हाला. बरोबर. मग आता अहो आपण कुत्र्याला तरी चांगली भाकर आपली ताजी खायला घालीत असेल. अहो ते शिडी तुकडं घाल, मला बोलायला सुद्धा जमा नाही राव. असली हालत वाईट चालली तुमच्या सासऱ्याची. आता मी जर काय बोलायला गेलो ना, ती म्हणतात काय तुमच्या बापाचं काय जाते, डायरेक्ट आईली मायली जातात. मला काय बोलावं बरं त्या माणसांना. मी काय करतो, आम्ही दोघं आता लगेच चक्कर मारतो तिकडं. हाय घरीच मी. अहो एवढी वाईट हालत चालली राव, मला तर नको बघूच वाटत नव्हतं त्या माणसाला. काय असेल ते बघू ना समोर आता. या लवकर काढा तुम्ही. खरंच लय तुमच्या सासूची बी तशी सासूबार रडून बेजार झाली राव. बर मारतो चक्कर लगेच मी. काही करा कडे, पण माझं नाव ना घेऊ मध्ये फक्त, जरी मी आलो तिथे तरी. नाही. हा चालन, ठेवू का मग? हा. काय करायचं? आपली अडचण होती हो त्यांना, आपल्यामुळे नको त्यांचा संसार मोडायला. आपण जाऊ कुठं पण राहू. आपण कमवले कशासाठी? आपली मुलं सुखी तर आपण सुखी. ती हीच वाट बघते, तरी ढकलून द्यायचं आणि मोकळं व्हायचं. कशाला रडती मोकर गेलेले? आपलं झालं गेलं मग ती वाढ ती काय बघतात. एकदाची पिढा गेली म्हणजे आपलं डोक्याचा सीन हलका झाला. काय करणार आहे आपण? काय करते जातील घर सोडून, आपलं काय करायचं? आपण नाही सोडलं घर. रड बाबा, आता काय रडायची ती वाटत बघतात का ह्यांना आकलून दे. अहो ते जरा तरी बरं बघतात का आपल्याला? म्हणतो त्यांना ढकलायची, आपण नाही मागे घ्यायची. आपण कमवलं का नाही, ती कमवते ना खाते लय बायकोचं लाडकायचं. याला तर काय करायचं आम्हाला? आम्ही जातो नुसतं असं. काय नाही आम्हाला कपड्याची काय गरज आहे? काय सकाळ गाठावर जायचं. अरे काय चाललंय? हा आई, अगं काय हे? हा? तुला लाज वाटते का थोडी त्यांचे कपडे बाहेर फेकायला? आणि तुला रे, हा? अरे एवढीच माहिती येते ना, तुझ्या घरी घेऊन जा त्यांना. मग काय तर? अरे मग तुला एवढे जड झाले होते तर मला सांगायचं ना फोन करून. काय करतात का ते? त्यांचं सगळं हाताखाली करावं अरे लागतंय. काय नाही केलं रे तुझ्यासाठी, कसं किती नवस केलं आणि तुला त्यांनी जन्माला घातलंय माहिती का तरी तुला काय काही? केलं काय नाही मला माहिती. मला अरे सांगितलं तुला का? बायको भेटली म्हणजे लगेच तुला काही हे झालं का? हा? बायकोच्या नाचण्या नाही नाचत मी. मला आबा? माहिती काय करते ती. अहो तुम्ही तरी सांगायचं मला. आता काय ह्याला सांगून उपयोग आहे का? अरे थोड्या तरी लाजा वाटल्या पाहिजे होत्या तुम्हाला. आणि तुला ग काही झालं की आलीच का तू? आलीच का इथं आमच्या ह्याच्यामध्ये? आलीच का म्हणजे माझा काही अधिकार नाही का? माझे काही आई वडील नाहीत का ते? आहे अधिकार रे, लाज आम्हाला नाही वाटत. तुला वाटत असली ना तर तुझ्या घरी घेऊन जा. अरे बाबा त्यांना न्यायलाच आले मी. त्या सोमाचा फोन आला म्हणून नशीब मला कळलं, तरी त्यांचे काय हाल चाललेत. म्हणजे त्या चुकली खोडणी केलीच का तुम्हाला खोड?
तो चांगला आहे, चुगलीखोर नाही. कसा आहे ते तू आम्हाला बघ कशी आहे पहिली. मी कशी म्हणजे घ्या तुम्ही आबाला. घरात घ्यायच्या ऐवजी तुम्ही असले हाकलून देताय. अहो काय नाही केलं यांच्यासाठी त्यांनी. अहो दाजी पण त्यांचा बाहेर जायचा विषयच येत नाही, त्यांनी तुमच्यासाठी केलं. तुम्ही 8 दिवस त्याला ह्यांना तुमच्या इकडे नेऊन बघा, तुम्हाला कळेल. आम्ही 8 दिवस नाही कायमच न्यायला आलोय त्यांना. आता उठा बसा गाडीवर जा मग. सासूबाईची नुसतं पुढे मागा करावं लागतं. चहा दे, हे कर, हे म्हातारं ओरडत मरणाचं. चहा दे, चहा दे. तुझ्या आई बापाचा फोन आला का लगेच कशी जाती ग? तुझ्या भावाचा फोन आला का लगेच कशी पळती माहेरी? माझ्या आई बापाचं काढू नको तू, तुझ्या आई बापाचं. तुझ्या आई बापाला असं भावानी जर घराबाहेर काढलं तर तुला जमन का? आई तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. मी नाही टेन्शन घेणार, पण मला यांचं वाईट वाटतं पण आता ही आपल्याला सांगतात कस काय कुठे गेली असती? मी तेच म्हणते, बरं झालं त्या सोमाचा फोन आला यांना, तेव्हा आम्हाला कळलं तरी म्हणून यांना म्हणलं चला लगेच. आबा तुम्ही कुठं निघणार होते आणि कुठं हाकलून लावणार आहे त्यांना? काय टाकणार होते त्यांचं ते बघते ना. त्यांचा त्यांचं ते बघताल म्हणजे. दाजी लय जीवाला काय रे, तुम्हाला तुम्ही ना सांगून नाही कळणार. आम्हाला फोन करायचा होता ना एखादा की तुम्हाला सांभाळता येत नाही, तुम्ही तरी यायचं. अरे पण पुरी त्याला कारा पाहिजे जावायला फोन केला तर लोक नाव ठेवतील का नाही सांग बरं तू. अहो असं काय लेकरं एवढी नसतं म्हणतात आबा. एवढी लहानाची मोठी केली. त्यांना लाजा नाही तर मग आता आपल्याला तरी काय आहे? अरे पण आता ह्या वयात जर पोरीच्या दारात ते जायला राहिलं तर म्हणते गाव नाव ठेवल का नाही? काय विषय नाही. अहो, एवढी आबा, पोरं असं असताना काही सुद्धा पाहुणा नसतं. लिकीच्या दारात जाऊन राहतो. चला चला सांभाळ जाऊ आम्ही. काय नाही सांभाळायला काय नाही, ह्यांना थकलून द्यायचं. हा बघ आलं होय. आणि तुमच्या तुम्हाला मी चांगलं सांगत होतो का नाही सकाळी बी. आला का हात चुगलीखोर? हा तूच सांगितलं नाही यांना. अहो वहिनी जरा माणूस आल्या 2 मिनिटं गप बसा, जरा सांगते त्याच्यावर ऐकायचं जरा. काय करावं? काय तुला म्हणजे आला फोन का? करून इथपर्यंत अरे हिच्याच तोंडापायी मला वेळ सांग, आली तुला ही. एवढी अक्कल आहे का ज्या माणसाला का तुला तळात हातात आमचं आम्हाला कळतं, तो सांगायची आता गरज ते नाही. कोणाचं तुझ्या घरी पाच माशी भांडण दिलं जमन का? अरे भांडण लावायला तीच आता दिलं. करतो आता, आम्हाला तीच आणि करायची. काय हो हा आमच्या घरामध्ये काय ना काहीतरी झालं की लगेच यांना फोन करून सांगता. हा काय गरज काय तुम्हाला या सगळ्याची? ते लेख आहे त्यांची सांगावं लागतंय बाबा. पण तुला तुम्ही काय उपाय बाबूच्या भांडण लावून द्यायला एवढं येतं, बाबूची अशीच असते. भांडण नाही दमा लावली दमा त्यांनी दमा उलट. ऐक ऐक बाबा, शब्द सांग. ए ऐक ना तू, ही बायको तुझी घे आणि खांद्यावर घेऊन मिरव सगळ्या गावात. माझं मी बघेन, मला माहिती की मिरवायचं. तुझी बायको घ्यायचा. तोंड सुटलंय तो नाही नाही नको. ऐकणार. चला अरे बाबा 4 माणसं नाव ठेवतात लेकीच्या तर एक काम करू, होय. तुम्ही ना आमच्या बरोबर चला, आता फक्त 2 दिवस चला. काय आई असेल यांना ना मी कोर्टात आहे ना, घेतल्याशिवाय तू काय. काळजी करू नको. त्यांना खेचायची गरजच नाही. त्यांचे तुकडे का मागणार, मला काय गरज त्याचं? चला अहो दाजी त्यांना हेतून कुठे दुसरीकडे गेलं? नाही नाही आता मी आहे ना बघ कशी ह्याला बरोबर कोर्टात खेचते बघ आता तू. अरे खेच कोर्टात खिचून काय होईल? निम्मी निम्मी तर येईन ना. निम्मी तुला जाईन, निम्मी मला निम्मी येईन. काय नाही, आता त्या दोघांना आयुष्यभर मी सांभाळणार आहे ना, मला सगळंच पाहिजे. सगळंच बघ पाहिजे. आता आम्ही तू तर तुझं वारीला कसं करायची करते. काय? आमचं काय व्हायचं? तुझं तू बघ आता, तू तर काय बोलूच नको माझ्या बरोबर, मला माझ्या भावाबरोबर बोलू दे. आणि तू बघ आता, तू आहे ना भाऊ नावाला पण कलंक आहे, त्याच्यामुळे तुझं तू बघ आता काय करायचं. तुमचा बाजा बोजा उचला आणि निघा तुम्ही कुठं पण अरे जायचं थोडं तिकडं. तरी विचार कर ना, आम्ही काय करायचं सगळी ही केली. मग तो विचार तू आधी करायला पाहिजे होता, आता काही नाही. ऐका ना, यांचे दिवसच किती राहिले होते माहिती ना, थोडे राहिलेले. त्या तुम्हाला काय व्यवस्थित तर? सांभाळता येत नाही ना, आम्ही सांभाळतो. हे आता कोण तुझ्या बायकोने विचार राहिलेला करायचा ना, आमचा विचार करायचे दिवस राहिलेच नाही. चला अब ऐका ए ताडे, ओ आबा, 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 आबा. काय थांबा झालं? की. सांगतो मी चुकलं म्हणून आमचं दाजी. नाही नाही चुकलं नाही, तुमच्या हातातून सगळं निष्ठाय लागलंय ना, तेव्हा तुम्हाला काहीतरी वाटायला नाही लागलंय. दाजी, हिच्यामुळे माझं ही झालं. बाई तू गप्पच 2 मिनिटं. दाजी लिकीच्या दारात गेल्यावर बरं वाटेल का मला सांगा? किती इज्जत जाईल आमची? अरे तुला ते आता कळलं का? हा एवढे दिवस काही शेण खात होता का? हिच्या पायी झालं म्हणतोय. तू निमा द्यायला तयार झालता, पण सगळं जायला लागलं ना तेव्हा तुम्हाला सुचलंय. नाही दाजी, माझं डोळं झाकलं होतं दाजी. इथून पुढे असं काय नाव काय येणार नाही. आणि काय प्रूफ तुम्ही आहे? मी तुम्हाला स्टॅम्प पेपर रॅपिड करून देतो की बाबा जर प्रॉब्लेम काय झाला तर घ्या घराच्या बाहेर आम्ही दोघं निघून जाईल. ह्यांना नाही लावणार आता. त्यांच्या तोंडाकडे बघून आता खरं आणि खोटं काय असेल ते आम्हाला लगेच कळणार आहे. आणि बिंदास सांगायचं तू पण. हा चालेल. आणि आई खरंच चुकलं माझं. सगळ्यात आणि जर काय म्हणलं ना की असं कसं काय केलं का, त्याला वाटलं काठ्यान कोरड्या घेऊन यायच्यात, मग आपण कोर्टाकडे पोलीस नाही 2 मिनिटात. नाही नाही मग बघू नंतर आता काय करायचं ते त्याचं. फोन लावायचा, 100 नंबर फोन लावायचा, मामाला धोका आहे म्हणा जीवाला डायरेक्ट. दाजी एक करा तुम्ही आता डायरेक्ट जायच्या अगोदर आहे ना, तायडीला 2-4 दिवस इथं राहून दे जरा. राहून दे. काळजी वाटत नाही, ही उद्या माझ्यावर येते हाणायला डायरेक्ट. काय सांगता येत नाही. नाही एकदा नाही बाहेर हा जातो तुला घराच्या. पण काही बोलला ना तर तू बिंदास मला फोन करायचा. त्याच्या बघण्यावर मला आता असं वाटायला लागलं मी नाही, घराच्या बाहेर बघ झोपतोय तुम्ही रोज. तायडे. नसताना दगड बिगड टाकायला चला तुम्ही लागले. घरात. तुम्हाला काय वाटतं सांग, तुम्हाला वाटतं? मला आता ते तात्पुरता म्हणतोय का बायको पुरता म्हणतोय हे कळणार तुम्ही बिंदास फोन करायचा. नाही खरंच बाबा चुकलं आमचं, खरंच माफ करा आम्हाला, आम्ही परत असं नाही तुम्ही ना वागणार. एक सरळ सरळ तुमच्या आई बापासारखं सांभाळा, जमत असेल तर. बरोबर आहे तुमचं, जसं मी माझ्या आई वडिलांना सांभाळते तसंच मी ह्यांना पण सांभाळन.
तू फक्त हाच विचार करायचा. उद्या जर तुझ्या भावानी जर असं केलं तुझ्या आई वडिलांना तर कसं वाटेल बरं तुला? काय नाही, जरी हे हा. नाही मग झालं ना, आता तरी मी यांची सेवा अरे करेन. तुला तुझ्यासाठी नवस केलं, तुझ्यासाठी काय मग? काय केलं ना, तू दोनात ठेव. यांचं काय आज हे आता आलेत, त्यांना त्यांची जाणीव लक्षात आली ना, याच्यानंतर चुकू नको. मी आता तू 2 दिवस थांब इथं. हा. चाल. मला 2 दिवसात कळेलच आता. दाजी, तुम्ही जरा हे शेजारी पाजाऱ्यासारखं असं हाडतोड नको करू. नाही नाही त्यांच्यामुळे कळलं नाही तर असं आई बाबा प्रत्येकाच्या मुलीला जर आई बापाशे काय नाही, सुनाने काय आई झालं? बापासारखं होय सांभाळा. दाजी कसं झालं यांचं, यांना जावं समजून सांगायला, हिने त्यात टांगायला अशी गत झाली यांची. तर भाऊजी कसं झालं माहिती का, तुमचं पहिलं करायला जावं, तुम्ही आता दुसऱ्याला डायरेक्ट टांगायला जाऊ ओढायला समाज तुम्ही झालं टांगायला गेलं आता जाता. सगळं जाऊन झालं. द्या आता चल दाजी तुम्ही जेवण केल्याशिवाय जाऊ नका. चला चला दाजी मी बी जातो, मला चला. काय नाही. अरे 2 आई घास खाऊन जा. मला परत जेवता जेवता वहिनीने गिरगी टाकत रंग बदलला तर काय आला आणि भाऊजी चला तुम्ही पण चहा चला आबा.